आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेली बहुधर्मीय परंपरा, या बहुधर्मीय परंपरेचं स्थान बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय आहे हे याचं गरजेचं आहे हे जगाला माहिती होणे आणि त्यानंतर संशोधनात्मक अभाव भरून काढणे हे सुद्धा गरजेचं आणि महत्त्वाचं या संशोधनाचं आहे। त्यानंतर पर्यटन आणि संस्कृती यामधील दुवा म्हणून या संशोधनाची सुद्धा गरज आहे। संशोधनाची उपयुक्तता बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही यात्रा महोत्सव होतात की ज्याला फार मोठ्या नियोजनाची गरज असते। याचं नियोजन, आर्थिक प्रभाव आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्व आहे हे या अभ्यासातून दिसून येते। संशोधन पद्धती, जे संशोधन ज्या गोष्टीमुळे होऊ शकत नाही अशा दोन संशोधन पद्धतीचा आम्ही या ठिकाणी उपयोग केलेला आहे, सर्वेक्षण पद्धती आणि ऐतिहासिक पद्धती। ऐतिहासिक संशोधन पद्धती बघा, सर्वेक्षण पद्धतीमध्ये वर्तमान काळाशी असलेल्या गोष्टीचा विचार करण्यात येतो, त्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती असे सुद्धा म्हणतात। व्हॉट इज काय आहे। आणि ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये भूतकाळातील घटनांचा विचार केलेला आहे। संशोधन पद्धतीमध्ये वर्तमान काळाची माहिती घेत असताना महोत्सव हे वर्तमान काळामध्ये होतात, त्यामुळे ते माहिती करताना ही सर्वेक्षण पद्धती मला उपयोगी पडलेली आणि याच्या आधारे याचा उपयोग केला। आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती काही धार्मिक स्थळं आहेत जे जुने आहेत, ते जुने आहेत तर ते कशा पद्धतीचे आहेत, तिथले उत्सव जुने कसे होते आणि त्याचं स्वरूप आज कसं आहे हे सुद्धा मला त्याचा अभ्यास करताना या संशोधन पद्धतीचा उपयोग झाला। त्यानंतर इतिहासामध्ये म्हणतात प्राध्यापक सेनबोस की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, तर साधने फार महत्त्वाची आहे। त्यामध्ये माझे माहिती संकलन साधनांसाठी प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण, प्राचीन साधने, अवशेष आणि मुद्रित साहित्य या सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे। माहिती संकलन साधनांचा या आधारे पुढे जातो तर मला या संशोधनामध्ये गृहीतकांची मांडणी करावी लागते, म्हणजे माझ्या पूर्व कल्पना काय आहे बुलढाणा जिल्ह्याच्या धार्मिक महोत्सवाविषयी आणि धार्मिक स्थळांविषयी। तर मला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्याचा पौराणिक इतिहास वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्यानंतर धार्मिक स्थळे व तेथील उत्सवाची जोपासना प्रशासनाकडून आणि स्थानिकाकडून होत आहे। त्यानंतर तिसरं गृहीतक होतं की धार्मिक यात्रा नाविन्यपूर्ण आहे। चौथा आहे की धार्मिक स्थळातील मूर्तिकला आहे, मंदिर आहे, ऐतिहासिक वास्तू आहे, सुबक आणि कलापूर्ण आहे। त्यानंतर पाचवं आहे धार्मिक स्थळे आणि उत्सवांना ऐतिहासिक वारसा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धार्मिक संतांचे कार्य हे विविध दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे। आणि समोर बुलढाणा जिल्ह्यातील धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत आणि हिंदू धर्माबरोबर इतर पंथ व धर्माच्या उत्सवाचा सुद्धा प्रचार प्रसार या ठिकाणी झालेला आहे। आणि शेवटचं आहे सैलानी व शेगाव येथील धार्मिक महोत्सव हे जागतिक पटलावर प्रसिद्ध आहे। त्यानंतर संशोधनाची स्त्रोत, प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोत ही मांडणी केली। साधनांच्या माध्यमातूनच निरीक्षण पद्धती मला वापरावी लागेल, मुलाखत तंत्र, प्रश्नावली, प्राचीन साधने, अवशेष याचा अभ्यास